पूजेला अगदी सत्य. भक्त आहे म्हणून या जगात देवतत्व वाढते. मग देवा काय भक्तांनी भक्ती करो, देवताने जर का भक्तांची इच्छाकांक्षा पूर्ण केली नसेल तर या जगात देवतत्व राहील का? नारदा, तुझ्या संक्षिप्त बोलण्याचा भावार्थ अद्यापर्यंत माझ्या लक्षात आला नाही. याला कारण काय माहितीये का? भक्त भक्ती करतात म्हणून प्रत्येक भक्ताच्या इच्छाकांक्षा जर का या वैकुंठेश्वरानं पूर्ण केल्या तर भक्तांच्या जीवनाला गंमत आणि या वैकुंठेश्वराच्या आयुष्याला किंमती कधी राहणार नाही. सांग देवा, हे तुझ्या कंठी आहे ते काय? माझा भक्त रक्षणाची बिदावली स्वतःच्या कंठी मी धारण करू. का धारण केली? लाख भक्तांच्या हितासाठी, लाख भक्तांच्या सुखासाठी ही वैजयंती माला मी माझ्या कंठी धारण केली. मग देवा, मी तुझा भक्त आहे. मी तुला स्वाभिमानानं सांगू इच्छितो आहे, काय भक्त रक्षणाची विडावली जर तू तुझ्या कंठाची धारण केली असती तर देवा काय? ही विडावली तरी सोड. सहज तुझ्या मुखातून शब्द ऐकले. अरे हसू येऊ लागलं तुझ्या बोलण्याचं. या वैकुंठेश्वरानं जर का वैकुंठ सोडलं, देवतांनी जर आपली जागा सोडायला सुरुवात केली तर या विश्वाचं काय? बरोबर आहे. आणि म्हणूनच जो तुम्हाला देवतांनी शब्द दिलेला आहे की ज्याच्या वेळी देवतत्वात व्यत्यय निर्माण येईल त्यावेळी युक्तीचं भांडार कुणी दिला? पण नादा, तुझ्या संक्षिप्त बोलण्याचं गांभीर्य माझ्या आता हळूहळू लक्षात येऊ लागलं. कारण तुझ्या मुखातील शब्द आहे, देवा एक वेळ वैकुंठ तरी सोड, नपेक्षा भक्त रक्षणाची ब्रिदावली तरी कोण. नेमकं काय घडलं? दयाच्या भय भव भयाने अंधकासूर नामक आसुरी शक्ती या विश्वाच्या ठिकाणी कोंबली गेली. जनमानसाला विस्कळीत केलं आणि म्हणत माझ्या लाख भक्तांची गाराणी घेऊन तू माझ्या समोर आला. पण नादा, अरे एक मात्र तू विसरून गेला. दुःखास्यानंतरम सुखः, सुखस्यानंतरम दुःखः, कोणान नित्य लभते सुखम, कोणान नित्य लभते दुःखम. सुख दुःखाच्या जीवनाने, सुख दुःखाच्या उभ्याडव्या धाग्याने प्रत्येक माणसाच्या जीवने विणलेलं जाय. मग दुःखाचे डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ तरी भक्तांना मिळणार कशी? जी व्यक्ती आज अधोगतीला चाललेली आहे एवढंच नव्हे तर जनतेला त्रास देते आहे, मग अशा व्यक्तीला देवानं तू तारलं पाहिजे. आणि ती व्यक्ती म्हणजे कोण माहिती का? उज्जैनी नरेश राजकन्याच्या निरत देवा संकटात सापडलेला माझा एव्हरेस्ट सुज्ञ नाटक शिकव. भरत जाधव यांनी माझ्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी बोंबल पाठवलाय. भरत जाधव यांचे आभार मानून जमलेल्या कमा नाटककार वंदन करून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. नाटक शिकव. पार्टी ग्रुप कोटवणे यांनी माझ्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी आणि नारदाची भूमिका करणारे विठ्ठल गावकर यांच्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी बोंबल पाठवला. नारदा, तुझ्या संक्षिप्त बोलण्याचा आशय माझ्या लक्षात आला. म्हणजेच अंधकासूर नामक व्यक्ती या विश्वाच्या ठिकाणी कोपली गेली आणि भक्त संवारासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी या वैकुंठेश्वराला जावं ही सध्या तुझी प्रामाणिक इच्छा काय कसे कोणाची आहे? कारण या विश्वचराचरा नाना रूपाला नटण्यासाठी या वैकुंठेश्वर तत्पर ठरला. अरे या विश्वाला मला हसवायचं आहे, या विश्वाला मला खेळवायचं आहे आणि या विश्वात जो अहंकार जन्म घेतो तो अहंकारही मला दूर करायचा आहे. आणि या माझ्या प्रत्येक कार्यात भरवशाचा शब्द तो मला दिलाय. कारण दक्ष प्रजापतीचे 7 पुत्र ज्याला भक्ती मार्गाजवळ वळविले आणि दक्षाच्या शापाचा जो वाटेकरी ठरला तो हा माझा प्रिय भक्त म्हणजे नारद होय. म्हणून नारदा, तुझंही सहकार्य या नाट्यात मला आवश्यक आहे. देवा पाहतोयस काय?